काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बोलतात, थेट जाऊयात। मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण हे आमचं काम जे आहे राज्यकारभाराचं ते पूर्णपणे करतो आहोत। सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। राज्याचे कारभाराच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत आवश्यक त्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे। अत्यंत महत्त्वाचं हे आहे की मान्सूनचा सुरू झालेला आहे आणि खरीपाच्या पेरण्या ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवून आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सुद्धा सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अत्यंत योग्य अशा सूचना सर्वांना या संदर्भातल्या दिलेल्या आहेत आणि जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे राज्याच्या समोरचे त्यावरही चर्चा आम्ही केलेली आहे। आणि एकच त्यात आहे की सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत आहोत, हेच एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे। अध्यक्षांमध्ये जर का अविश्वासाचं पत्र मिळालेलं आहे तर ह्याच्यामध्ये घटनात्मक परिस्थिती जो पेच निर्माण झालाय त्याच्यावरती काय उत्तर सत्ताधाऱ्यांकडून? असं आहे की या बाबतीतलं आता जी काही कायद्याची लढाई सुरू झालेली आहे त्या बाबतीत कायदे तज्ज्ञ जे आमचे आहेत ते सुद्धा विचार करतात। आमच्या दिल्लीवरून सुद्धा आमचे जे टीम आहे की ज्यांनी महाविकास आघाडी बनवण्यासाठी खूप चांगलं कार्य मदत केलेली होती ते सुद्धा कार्यान्वित झालेले आहेत। सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेत आहोत। आमची कायदेशीर बाजूसुद्धा महाविकास आघाडी म्हणून भक्कम आहे, एवढंच या निमित्तानं मी सांगतोय। त्यांनी कितीही प्रयत्न केला की याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट झाली पाहिजे, सरकार अडचणीत आलं पाहिजे, काहीतरी वेगळी राज्यात परिस्थिती निर्माण झाली असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु तो यशस्वी बिलकुल होणार नाही। शेवटी आम्ही सुद्धा कायद्याच्या याच्यामध्ये अत्यंत सल्ले व्यवस्थित पद्धतीने घेतोय। आमची जी काँग्रेसची जी टीम आहे ती पूर्णपणे काम करते आहे आणि आम्ही अत्यंत यशस्वी होऊ आणि पुढे महाविकास आघाडी पूर्णपणे काम करत राहणार आहे पुढे, हे स्पष्टपणे मी सांगतो आहे। हंगामी अध्यक्ष पदाबद्दल काही चर्चा चालू आहे? नाही, काही कारण नाही। आज उपाध्यक्ष हाच अध्यक्ष आहे आणि ते काम करतायत। जानना चाहेंगे कि आज की मीटिंग क्या किस चीज़ को भी और खासकर सरकार में जो क्राइसिस पैदा हुआ है उसको कैसे टैकल करना है? हम सब हमारे मिनिस्टर्स और प्रमुख हम बैठे थे और हमने जो स्थिति है आज की उस पर विचार विनिमय आज हमने किया है। हमारा सरकारी जो सरकार है महाविकास आघाड़ी का सरकार, उस पर हम काम कर रहे हैं। जो सिचुएशन पॉलिटिकल है वो है उस पर भी हमारे लोग काम कर रहे हैं और उसके साथ जो प्रॉब्लम्स हमारे सामने स्टेट के उस पर भी काम हम कर रहे हैं और सरकार ये काम कर रही है, आगे भी काम करती रहेगी। महाविकास आघाड़ी का सरकार काम करता रहेगा। जो पॉलिटिकल क्राइसिस पैदा करने की कोशिश की जा रही है उसको कैसे सरकार टैकल करेगी, क्योंकि लगातार सिंधीपुर से कहा जा रहा है कि उनके पास मैक्सिमम एमएलए हैं और सरकार अल्पमत में नहीं, ऐसी स्थिति नहीं। हमारा सरकार बिल्कुल अल्पमत में नहीं है। जो लीगल टीम है हमारी वो क्राइसिस क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कोई प्रॉब्लम क्रिएट नहीं होगा। हमारी लीगल टीम भी दिल्ली से भी हमारी कांग्रेस की जो लीगल टीम है वो भी मदद कर रही है। हम सब देख के स्टेप्स ले रही है और हम सक्सेसफुल हो जाएंगे। सर, स्पीकर को लेकर सर आरोप केलेला आहे की आमची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आणि आमच्या नेत्यांना सुद्धा सुरक्षा व्यवस्था काढण्यात आलेली आहे, तर अशा पद्धतीचं काही झालंय का किंवा बंड केल्यामुळे अशा पद्धतीने कारवाई करणार? नाही, मला या बाबतीतली माहिती नाही आहे। स्पीकर को लेकर जिस तरीके से अविश्वास प्रस्ताव लाने की कोशिश हो रही है, निर्दलीय हमारे द्वारा ये सारी चीजें करने की कोशिश हो रही है, वो कोशिश कर रहे हैं लेकिन उनकी कोशिश सफल नहीं हो जाएगी। हमारी लीगल टीम अच्छी काम कर रही है। सर, बहुतेक मंत्री सुद्धा बंडखोरांमध्ये आहेत, तर बहुतेक मंत्र्यांचा समावेश आहे, म्हणजे स्वतः कृषी मंत्री सुद्धा आहेत त्याच्यामध्ये। राज्यामधील कारभारमुळे तर त्याच्यावर परिणाम होईल असं वाटत नाही? माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं। काल सर्व अधिकाऱ्यांशी ते बोलतायत। आमचं सर्वांचं सुद्धा राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे आणि कोणतीही अडचण राज्यकारभारातल्या कोणत्याही विषयामध्ये येणार नाही याची खात्री मला आहे। संबंधित मंत्री जे आता जवळजवळ आठवडा होत आला की बाहेर आहेत राज्याच्या आणि आणखी किती दिवस झाले याबद्दल शासनकर्ता आहे, तर त्याचा कारभार काढून दुसऱ्या मंत्र्यांकडे किंवा दुसऱ्या आमदारांकडे देण्याची त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि आम्ही स्वतः सुद्धा मी काल कमीत कमी 4 ते 5 तास मंत्रालयामध्ये होतो। आमचे सर्व मंत्री महोदय सुद्धा मंत्रालयामध्ये होते। आम्ही सर्वजण योग्य पद्धतीनं काम जे करायचे रोजचं काम ते सुरळीत पद्धतीनं करतो आहोत। कोणतीही अडचण जनतेकरता येणार नाही। against the rebel
don't think there is. I don't think there is any cause for any violence. Nor do the Mahavikas Aghadi believe in any violence to be adopted. Obviously, there is anger amongst the loyal Shiv Sainiks who have expressed their anger with their local MLAs who have shifted their loyalties other than the party. But it is not a law and order situation. It is quite normal that at the local level, people who have elected their representatives because they belong to the Shiv Sena, their anger is bound to be there. जिस तरीके से तोड़फोड़ अलग अलग जगहों पर विजुअल्स आ रहे हैं, पूरे से जा रहे हैं, क्या कानून व्यवस्था को लेकर के सवाल हुआ है? किस तरीके से कानून व्यवस्था बिल्कुल सक्षम है, कानून पूरा राज्य का नियंत्रण है। कोई राज्य में ऐसी घटना नहीं हुई जिसका लॉ एंड ऑर्डर के नाम से कोई दुरुपयोग करने के बाद ऐसा कोई मामला हुआ नहीं है। हालांकि लोकल लेवल पर जो एमएलएज ने अपनी लॉयल्टी जो है वो शिवसेना को छोड़कर रिबेलियन किया है, उसके बारे में आम आदमी में, जनता में बहुत नाराज़ी है। ये तो मानना ही पड़ेगा। देखिए सवाल ऐसा है कि उन्होंने किसी के नाम से भी कुछ फॉर्म किया होगा, जब तक उसको लीगल उसकी ऑथराइजेशन या उसको रिकग्निशन नहीं मिलता है तब तक इसको तो अनऑथराइज ही कहना पड़ेगा, इसको कोई मतलब नहीं रहता है। तो स्पीकर के लेवल पर जो कार्रवाई लीगल कानूनी तौर पर अपेक्षित है, वो जब तक किसी चीज़ को रिकग्नाइज नहीं करते हैं तब तक ऐसे गट को, ऐसे ग्रुप को कोई रिकग्निशन तो बाहर मिलने का सवाल ही नहीं होता। जिस तरीके से ठाकरे यांच्या नावाने शिवसेना हा ग्रुप तयार करणं, याच्याकडे तुम्ही कसं बघताय काँग्रेस पक्ष म्हणून? आणि नाही, दुसरीकडे मुद्दा एवढा स्पष्ट आहे, कोणी कोणाच्या नावाने जरी वेगळा गट जरी स्थापन केला तरी जो पण कायदेशीररित्या त्या ग्रुपला किंवा त्या गटाला मान्यता देण्याची जी काही प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या स्तरावर असते, ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा ती प्रक्रिया अवलंबून केल्याशिवाय असं कुठल्याही वेगळं रेकग्निशन त्याला मिळू शकत नाही। आणि जो पण रेकग्निशन मिळत नाही तो पण अशा ग्रुप फॉर्म करण्याचा अर्थ काही नाही। जो सेना बंडखोर जे आमदार आहेत त्यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेला अडचण होते आणि त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून आम्ही या बाबतीमध्ये योग्य वेळेस काही गोष्टी बोलू। आमचं महाविकास आघाडी ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला बाहेर ठेवण्याकरता तिघांचा एकमुखाने निर्णय झालेला होता 2019च्या वेळेस। आणि त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही आज काही बोलणार नाही, कारण की ते उचितही होणार नाही। आमचं सर्वांचं समर्थन महाविकास आघाडीचे नेते यांना आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ही स्थापन झालेली महाविकास आघाडी आहे। सेनेची अंतर्गत नाराजी हे इंटेलिजन्स इनपुट होते, गेली वर्षभर नाराजी होती आणि मुख्यमंत्र्यांना माहिती असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून ही स्थिती सध्या सरकारवर ओढवली। नाही, आम्हाला भाषण नाही करायचं या विषयावर। तो जो काही शिवसेनेमध्ये घडतंय हा त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि मुख्यमंत्री सक्षमपणे त्या गोष्टीला बिल्कुल व्यवस्थितपणे हाताळत आहेत। 16 एमएलए को जिस तरीके से बर्खास्त करने के लिए शिवसेना की तरफ से गया है, लेकिन अब तक बर्खास्तगी नहीं हो पाई, क्या उनको पहले नोटिस दिया जाता है या किस तरीके से भी आप सीनियर हैं इस पर सारी चीज़ें? कानूनी अभी ऐसा है कि ये सब लीगल प्रोसेस है, तो लीगल प्रोसेस में जो भी कंसल्टेशन चल रहा है, डिप्टी स्पीकर भी शायद मेरे ख्याल से कंसल्ट कर ही रहे हैं, तो जो भी वो फैसला उचित समझते हैं कानूनी तौर पर करना चाहिए उन्होंने। सर, स्वतंत्र गट जरी स्थापन करते तरी पक्ष प्रवेशाचा मुद्दा राहतो आणि तो शेवटचा पर्याय असेल बंडखोरांसमोर। 40पेक्षा जास्त आमदार आहेत, जर भाजपमध्ये जर प्रवेश झालाच तर महाविकास आघाडी सरकार पुढे करण्यासाठी असे जर तरवर काही उत्तर देण्याचा अर्थ नाही। जो पण एखादी घटना घटत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे। हे तुमचा जो प्रश्न आहे हायपोथेटिकल क्वेश्चन आहे। नाही, पण याच्या आडून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला हा प्रश्न राज्यामध्ये अंधाधुंद आणि संशयास्पद कारभार चालू आहे, बंडखोरांच्या आडून हा राष्ट्रपती राजवट लावण्याचा दरेकरांनी प्रयत्न राज्यपालांना दिलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो आहोत। राज्यामधल्या सर्व प्रश्नांवर सुद्धा आमचं काम चाललेलं आहे, कोणत्या प्रश्नामध्ये बिलकुल दुर्लक्ष नाही आणि काम माननीय मुख्यमंत्री स्वतः पाहत आहेत, आम्ही सर्वजण काम पाहत आहोत आणि प्रयत्न कोणी करील असा तसं हे करण्याचा, परंतु तो यशस्वी होणार नाही
आम्ही सरकार म्हणून काम करतो आहोत, महाविकास म्हणून काम करतो आहोत आणि कुठेही कोणतंही कारण असं नाही की त्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यास योग्य कोणतंही कारण आज तरी राज्यामध्ये नाही, या मताचे आम्ही आहोत. 12 MLC जो पद खाली हैं, क्या दूसरी पार्टियों से भी लोगों को तोड़ करके और उनको ये लालच देकर कि विधायक अगर सदन की संख्या कम हो जाती है तो बीजेपी की स्ट्रेंथ ज़्यादा हो जाएगी और उनको MLC की जरिए वापस भेजा जा सकता है, क्योंकि आप लोग लगातार गए थे लेकिन फुलफिल नहीं किया गया. ठीक आहे, आता हे भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांमध्ये असे प्रयोग केलेले आहेत, परंतु हे सगळे प्रयोग त्यांचे जे आहे निर्णयात प्रकारची प्रलोभनं असतील, हे असतील, हे महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही याची खात्री आम्हाला आहे. राष्ट्रपति शासन क्या लगाने की कोशिश हो रही है? अगर होगी तो लाइक वो कोशिश करेंगे भी ऐसा कुछ तैयार करने का एटमॉस्फेयर, लेकिन वो सक्सेस नहीं होगा. तर काँग्रेसची पत्रकार परिषद आपण ऐकत होतो. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण माध्यमांशी संवाद साधत